हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आपण माझ्या सकाळपासून ते दुपारच्या जेवणापर्यंतचं मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या. तर इथं बघा माझी सकाळ झालेलीच होती. स्वराज पण उठला आणि त्यानंतर मग मी ब्लँकेट घडी केलं. त्यानंतर बेडशीटवरचा सगळा कचरा खाली टाकून घेतला. मग त्याला ब्रश वगैरे करायचं त्याचं पण होतं, माझं पण बाकीच होतं. मग दोघं पण आम्ही पटपट ते बेडशीट वगैरे आवरून घेतलं आणि मग ब्रश करायला गेलो. ब्रश करून घेतला. मी माझा ब्रश सगळ्यात पहिला करून घेतला आणि माझ्यानंतर मग मी त्याचा केला. मी त्याला पण देते पहिल्यांदा, पण त्याचा तो व्यवस्थित करत नाही. तो आता 2 वर्षाचा आहे. मग म्हणून म्हटलं की लास्टला त्याचा पण ब्रश करायचा थोडाफार. मग इथं ब्रश करून झाला. मग त्याच्यानंतर परत मग त्याचं पण मी तोंड वगैरे पुसून घेतलं, माझं पण पुसलं. मग मी दूध गरम करायला गेले. मग मी त्याला दूध गरम करायला ठेवलं. मग त्याला सकाळी अशी सवय आहे की तो उठल्यानंतर दूध पितो आणि मग 1-2 बिस्किट खाल्लं तर खातो आणि झालं. मग जेवण काही लवकर आवरतंच, त्यामुळे मग मी त्याला जेवण लवकर भरवते. मग इथं तो दूध आणि कॉम्प्लॅन त्याला मी देते. त्याची लुडबुड अशी चालूच असते मध्ये-मध्ये. मग असं दूध आणि बिस्किट तो खातो. त्याला आता मजा वाटते, की कॅमेऱ्यासमोर मी असं-असं करतोय, असं वगैरे त्याला वाटत असते. त्याला दूध प्यायला दिलं आणि मग मी माझ्या दिवसाच्या कामांना सुरुवात केली. पहिल्यांदा झाडू मारून घेते मी. मी सगळी कामं अंघोळीच्या आधीच करते, कारण इकडं थंडी खूप जास्त आहे. मग त्यामुळे मी पहिला कामं वगैरे आवरते, मग अंघोळ वगैरे करते, मग त्यानंतर जेवण वगैरे करते. मग इथं मी झाडू मारायला घेतला. दररोज काय मी फरशी पुसत नाही, झाडू 2 टाईम मारते. एक दिवस आडानं पुसते किंवा मग स्वराजने जर जास्त घाण केली फरशी, तर मग रोज पुसते. मग झाडू या रूममध्ये पण मारून झाला, ही पण रूम आवरून घेतली. किचन तर रात्रीच मी आवरून झोपते, त्यामुळे सकाळी काही किचनमध्ये काम नसतं. मग झाडू फक्त मारायचा होता. मग किचनमध्ये झाडू मारून घेतला. किचनचा कचरा मी तिथंच भरून टाकते आणि किचनचा कचरा भरून झाला. मग त्याच्यानंतर हॉल आणि बेडरूम तर मी झाडून घेतलीच होती पहिल्यांदा. त्याच्यानंतर देवाची खोली झाडायची बाकी होती. या रूममध्ये पण 4 पाई आम्हाला भेटलेत, पण यूज होत नाही म्हणून ते आम्ही असंच साईडला ठेवलेत. उगाच रूमभर पसारा करण्यापेक्षा स्वराजला खेळायला थोडी जागा पण राहते म्हणून. आणि मग त्या देवाची आणि त्या रूममध्ये लागत नाही असे म्हणजे बॉक्स किंवा जे आम्ही सामान भरून घेऊन आलो ते सगळे खोके वगैरे त्या रूममध्ये ठेवलेत सगळे. मग त्यानंतर बाल्कनी पण माझी झाडाची बाकी होती. मग बाल्कनी पण झाडून घेतली. स्वराजची लुडबुड अशी चालूच असते. मग त्याच्यानंतर पाणी गरम झालेलंच होतं स्वराजचं. मग त्याला अंघोळ घालायला घेतली. त्याला पटपट अंघोळ घालून घेतली. त्याला अंघोळ म्हणजे इतकी थंडी आहे तरी पण त्याला अंघोळ म्हणजे खूप मज्जा वाटते. तो आम्ही गावी जातो तेव्हा अंघोळीला खूप त्रास देतोय, की अंघोळ नाही करणार खेळायच्या नादात. पण इकडं आल्यानंतर एवढी थंडी आहे तरीसुद्धा त्याला रोज अंघोळ करायचीच असत्या. मग त्याला मी अंघोळ घातली आणि मग थोडा वेळ टपात बसवलं. म्हणजे घरात पण तो आगाऊपणा करत नाही, माझ्यासमोरच राहतो. मग इकडं मी दुसऱ्या टपात बादलीत पाणी सोडलं आणि यांचे कपडे आणि बाळाचे कपडे मी सगळे धुवून घेतले. कपडे इथंच धुवून घेतले. त्याची बघा मज्जा कशी चालली आहे कॅमेऱ्यात बघत. त्याला उलट भारी वाटते, की कॅमेरा लागलाय, मी असं करतोय, तसं करतोय. आणि टपात बसायचं म्हणजे साहेब एकदम खुश असतात. त्याला टपात दिवसभर जरी बसवलं तरी तो बसून राहील. तर मी इथं माझे कपडे पटापट सगळे धुवून घेतले आणि कम्फर्टमध्ये घालून ठेवले. मग त्याला टपातून बाहेर काढलं, पटापटा त्याला पुसून घेतलं, कपडे घातले आणि कपडे घालून त्याचं पहिलं आवरून घेतलं. मग त्याचं आवरल्यानंतर तोपर्यंत कपडे कम्फर्टमध्ये घातल्यानंतर थोड्या वेळानंतर मग मी ते सुकत घालते. त्याचं आवरून घेतलं की मग माझं अर्धं काम झाल्यासारखं असते. मग त्याला तेल वगैरे लावलं, केस विंचरले, परत टिकली लावली, पावडर लावली व त्याचं आवरून झालं की मग त्याचं तो खेळत राहतो. मग मला कामं आवरायला बरी पडतात. मग कपडे सुकत घालायला टाईम होता म्हणून मग मी म्हटलं की तोपर्यंत आपण कुकर लावून घ्यावा. मग असे 5 लिटरच्या कुकरमध्ये 2 डबे बसतात. तर एका डब्यामध्ये मी 1 वाटी भात आम्हाला तिघांना बास होतो.
मग एका डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ आणि एका डब्यामध्ये तुरीची डाळ, जी आम्हाला जी आपण तुरीची डाळ वापरतो ती थोडी आणि थोडी जी घरातली जी आमच्या शेतामध्ये होती ती अशी मी मिक्स बनवते. त्यातच मी अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवायची होती म्हणून एक शेंग मी कट करून त्यातच घालते. जास्त जर कुकरच्या शिट्ट्या नाही केल्या तर शेवग्याच्या शेंगा एकदम चांगल्या शिजतात. मग ते कुकरचे डबे एकामेकावर ठेवायचे आणि असे कढीत लावून कुकरच्या तळाला थोडंसं पाणी घालून कुकर लावून घ्यायचा. झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर होऊ द्यायचा. तर इथं माझा कुकर होतो आहे तोपर्यंत मी म्हटलं की जे कपडे कम्फर्टमध्ये घातलेले होते ते थोडे पिळून घेतले आणि सुकत घालायला बाहेर गेले. इकडं ऊन काही अजिबात येत नाही कारण थंडी खूप जास्त आहे. अजिबात म्हणजे अजिबात ऊन येत नाही. कपडे सुकतसुद्धा नाहीत. मग मी काय करते दिवसभर अशी बाहेर घालते कपडे आणि मग संध्याकाळ झाली की म्हणजे इकडच्या बाजूला देवाची खोली जी मोकळी आहे ना त्या खोलीमध्ये कपडे टाकते आणि मग फॅन चालू करून ठेवते थोड्या वेळासाठी. तर इथं माझी कपडे सुकत घालून झाले आणि मग मी आंघोळ पण केली. आंघोळ केल्यानंतर मग थोडं माझं आवरून घेते मी. आंघोळ केल्या लगेच स्वेटर घातलं आणि केस विंचरून घेतले. तेल मी रात्रीचं लावते, कधी कधी तरीच लावते सकाळी, नाहीतर मग रात्रीचं तेल जास्त असल्यानंतर सकाळी परत लावत नाही. मग मी असं तेल केस पूर्ण विंचरून घेतले, वेणी पण घातली आणि माझं तर अजून काय जास्त मेकअप वगैरे मला दिवसभर करायला आवडतच नाही. फक्त वेणी घालते मी आणि पावडर क्रीम एखादी लावते बस. मग इथं मी मॉइश्चरायझर लावून घेतलं. मॉइश्चरायझर आणि डेली लावते अशी कोणती तरी एक क्रीम लावते मी आणि बाळाचीच पावडर यूज करते, त्यामुळे पावडर पण काही वेगळी अशी लावत नाही. लिपस्टिक लावायला तर मला पहिल्यापासूनच आवडत नाही त्यामुळे काय नाही. आणि टिकली एक लावते मी दररोज. तर टिकली पण माझी पडली नव्हती त्यामुळं काय आहे ही टिकली तीच लावली. तर हा माझा डेली थोडा थोडा जो मेकअप करते तो मी असा करते आणि मग झालं एवढंच. तर अशी मी तयार झाले. कुकर पण इथं झालेला होता. मग कुकर झाला, देवपूजा आवरायची होती म्हणून मी देवाजवळ गेले, देवपूजा केली, देवाजवळ दिवा लावला, अगरबत्ती लावली. स्वराची लुडबुड चाललेली कारण त्याला देवाजवळची साखर पाहिजे होती म्हणून. तर देवपूजा झाली. मग त्यानंतर मी भाजी करायची तयारी करायसाठी किचनमध्ये आले. तर मी इथं बारीक कांदा चिरून घेतला. एक कांदा घ्यायचा, तो बारीक चिरायचा चौकोनी आणि त्याच्यानंतर टोमॅटो अर्धा चिरून घेतला आणि टोमॅटोमधले बिया काढायच्या आणि टोमॅटो चिरून घ्यायचा. टोमॅटो चिरून झाल्यानंतर मग बटाट्याचे साल काढले आणि तसेच दोन्ही बटाट्यांचे साल काढून बटाटे चौकोनी चिरून घेतले आणि शिमला मिरची पण चौकोनी चिरून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गाजर पण घाला, गाजरचे पण साल काढायचे आणि गाजर पण घातलं तरी पण चालते. मला आवडतं गाजर घालायला म्हणून मी गाजर घालते. तर जे काळे वाटाणे असतात ना आपले काळे, तर ते काळे वाटाण्यांची डाळ असते, म्हणजे ती माझ्या घरी बनते तिकडं. मग मी ती काळ्या वाटाण्याची डाळ त्या भाजीमध्ये वापरते म्हणून मी ती भिजत घातली थोडा वेळ आणि हा सगळा कचरा उचलला आणि पटकन टाकून दिला. मग कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल घालायचं, 2 चमचे असेल एवढं तेल आणि थोडीशी मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्टमुळे कोणत्या पण भाजीला छानच टेस्ट येते. पेस्ट टाकली की मी थोडंसं परतून घ्यायचं. मग कांदा टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून 1 चमचा मीठ टाकायचं. थोडा वेळ परत परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा. थोडीशी हे टाकले मी काश्मीरी मिर्च पावडर, थोडीशी धना पावडर आणि आपला कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी मसाल्याशिवाय आपलं जेवण अपूर्णच आहे, त्यामुळं आपली जी चटणी असते ती टाकली. त्यानंतर मी बटाटा काळा पडू नये म्हणून मी तो पाण्यात घालून ठेवला होता. तो पाण्यातून काढून शिमला मिरची, बटाटा आणि गाजर एकत्र त्या तेलामध्ये घालायचं. थोडा वेळ परतून घ्यायचं, सारखं परतत राहायचं कारण मसाले खाली लागले नाही पाहिजे. मग त्यावर एक ताट ठेवायचं, ताटावर पाणी गरम करत ठेवायचं. कोणत्याच भाजीत गार पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मग भाजीची टेस्ट बदलते.
मग अशा ताटामध्ये पाणी ठेवलं होतं. ते थोडं गरम झालं की मी ते भाजीमध्ये टाकून दिलं आणि गॅस मी स्लो केला होता मसाले करपतील म्हणून. तो मी गॅस हाय फ्लेमवर केला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काळ्या वाटाण्याची डाळ होती ती त्यामध्ये घातली आणि बारीक गॅसवर मी तो पलीकडच्या फ्लेमवर भाजी शिजायला ठेवली. तोपर्यंत आपण कुकर लावून घेतलेलाच होता, त्यामुळे डाळ शिजलेली होती. मग म्हटलं डाळ फोडणी टाकायची. मग पातेलं ठेवलं. पातेल्यात थोडंसं तेल टाकलं, जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता टाकायचा, चटणी मीठ टाकायचं फोडणीतच आणि ती शिजलेली डाळ घालायची. मग अशी आमटी पण माझी तयार होती. तोपर्यंत मी पटपट कोथिंबीर चिरून घेतली आणि कोथिंबीर माझी सगळ्यात आवडती आहे, त्यामुळं कोथिंबीर पण मी डाळीत पण टाकली आणि भाजीत पण टाकली. मग भाजी शिजायला टाईम होता आणि आमटीमध्ये ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मी डाळीतून साईडला करून ठेवलेल्या होत्या, त्या आमटीत घातल्या. आमटी पण झाली आणि आता भाजी शिजत होती. पलीकडच्या गॅसवर मी ठेवून ती पूर्ण शिजवली, गॅस बंद केला आणि पटापटा भाकरी टाकून घेतल्या. भाकरी टाकायच्या आधी मी स्वराजला थोडं भरवलं होतं भात आणि आमटी, ते मी व्हिडिओमध्ये घ्यायला विसरले आणि मग भाकरी माझ्या करून झाल्या. मग हे कामावरून येतो आहे असा त्यांचा फोन आला की मी यायला लागलो आहे. मग तोपर्यंत गरम गरम भाकरी बनवल्या आणि मग भाकरी झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं. झालं. तर आजचं माझं दुपारपर्यंतचं रुटीन असं होतं आणि जेवण मी आज जे तुमच्यासोबत शेअर केलं आहे त्याने इथं मी दाखवलं आहे तेवढंच बनवलेलं होतं. अजून काही जास्त मी बनवलं नव्हतं. तर थँक्यू सो मच ज्याने माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. तर तुम्ही खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. उद्या मी परत एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन.